नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपण थर्ड चॅप्टर पाहत आहोत, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. यामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 5 पाहणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चर्स आपण पाहिल्या नसतील तर त्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या लिंक्सला क्लिक करून आपण मागील व्हिडिओ लेक्चर्स पाहू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स नक्कीच कळवा. पाहूया प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 5, पेज नंबर 163. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचून घेऊया. मिस्टर किशोर and Mr. Lal were in partnership, sharing profits and losses in the proportion of 3/4 and 1/4 respectively. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी किशोर आणि लाल हे दोन पार्टनर्स त्यांचे प्रॉफिट्स अँड लॉसेस 3:1 या प्रोपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018. Liability side, creditors 1,20,000, general reserve 12,000, capitals Kishore 90,000, Lal 48,000. On the outer 1,38,000. Asset side, land and building 75,000, furniture 6,000, stock 60,000, debtors 60,000, bills receivable 39,000, cash at bank 30,000, total of liability and asset 2,70,000. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जनरल रिझर्व दिसतात. हे जनरल रिझर्व ओल्ड पार्टनर्स की जे किशोर आणि लाल आहेत यांच्यामध्ये 3:1 या प्रोपोर्शन मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. ॲडिशनल इन्फॉर्मेशन, दे डिसाइडेड टू ॲडमिट राम on 1st April 2018 on following terms. राम हा 1st of April 2018 ला किशोर आणि लाल यांच्या पार्टनरशिप फर्म मध्ये ऍडमिट केला जातोय. टर्म्स आहेत खालीलप्रमाणे. फर्स्ट टर्म, ही शुड बी गिवन 1/5 शेअर इन प्रॉफिट. आणि त्याकरता रामला भविष्यातील नफ्यातील 1/5 म्हणजे 1/5 नफा मिळणार आहे. And for that he brought in rupees 60,000 as capital through RTGS. आणि याकरता राम 60,000 चं कॅपिटल हा बिझनेस मध्ये रोख स्वरूपात आणत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थ्रू RTGS असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ तो नेट बँकिंग द्वारे ऑनलाईन या पार्टनरशिप फर्मच्या अकाउंट्स मध्ये पेमेंट ट्रान्सफर करत आहेत. सेकंड ऍडजस्टमेंट, गुडविल शुड बी रेज ॲट ₹60,000. आणि रामच्या ऍडमिशन मुळे या ठिकाणी किशोर आणि लाल हे गुडविल 60,000 रुपीजची रेज करत आहेत. थर्ड ऍडजस्टमेंट, ॲप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 20%. लँड अँड बिल्डिंगचं 20% ने ॲप्रिशिएशन झालेलं आहे. फोर्थ ऍडजस्टमेंट, फर्निचर अँड स्टॉक आर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. आणि फर्निचर आणि स्टॉक या दोन असेट्स मध्ये 10% ने आपल्याला डेप्रिशिएशन सांगितलेलं आहे. फिफ्थ ऍडजस्टमेंट, द कॅपिटल्स ऑफ ऑल पार्टनर्स शुड बी ऍडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रू बँक अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी राम हा पार्टनरशिप फर्म मध्ये ऍडमिट होत असल्यामुळं या पार्टनर्सने त्यांचे कॅपिटल्स हे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ मध्ये ऍडजस्ट करायचे ठरवलेले आहेत. ओके, तर आता ऍडजस्टमेंट वाचल्यानंतर या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय विचारलं एक्झॅक्टली ते पाहूया. पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म अँड अ बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला या पार्टनरशिप फर्मचं बॅलन्स शीट देखील तयार करायचं आहे. ओके, तर पाहूया जर्नल एंट्रीचं स्पेसिमन कॉलम्स आपण तयार करू आणि बॅलन्स शीटचा देखील स्पेसिमन आपण तयार करू. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती आपल्याला जर्नल एंट्रीचे कॉलम्स पाहायला मिळतात. त्यामध्ये जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म, डेट, पर्टिक्युलर्स, LF,
डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज. ओके, आणि पेज नंबर 163 वरचा आपण प्रॉब्लेम नंबर 5 पाहत आहोत. ओके, जर्नल एंट्रीचे कॉलम केल्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट देखील विद्यार्थी मित्रांनो तयार करावं लागणार आहे. आणि बॅलन्स शीट जर तयार करत असेल तर आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटला प्रॉफिट किती येतो आणि पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट कशा पद्धतीने ऍडजस्ट केलं जातंय यासाठी वर्किंग नोटच्या स्वरूपात हे आपल्याला अकाउंट देखील तयार करावे लागतील. पाहूया त्यांचे स्पेसिमन. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट पाहायला मिळेल. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ज्यामध्ये किशोर, लाल आणि राम. बँक अकाउंट, गुडविल अकाउंट, न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018. ओके, पाहूया आपण प्रॉब्लेम मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण जनरल रिझर्व्ह जो आहे 12,000 हा जनरल रिझर्व्ह ओल्ड पार्टनर्स किशोर आणि लाल यांच्यामध्ये 3:1 या प्रोपोर्शन मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू. आणि जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट करण्याची एंट्री आपल्याला माहिती आहे, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता हा जनरल रिझर्व्ह 3:1 या प्रोपोर्शन मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू. जर्नल एंट्री आपण करूया. फर्स्ट जर्नल एंट्री आपण डेट त्या ठिकाणी मेन्शन करू, 1 एप्रिल 2018. या तारखेला न्यू पार्टनर हा पार्टनरशिप मध्ये ऍडमिट करतो आपण, ते डेट या ठिकाणी मेन्शन करू. एंट्री लिहूया, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 12,000 टू ओल्ड पार्टनर्स. आता ओल्ड पार्टनर्स मध्ये कोणते पार्टनर्स आहेत? टू किशोर, कॅपिटल अकाउंट, $9,000 टू लाल कॅपिटल अकाउंट $3,000. विद्यार्थी मित्रांनो, 12,000 हा जनरल रिझर्व्ह पार्टनर्स मध्ये आपण 3:1 या प्रोपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट केला. नरेशन लिहूया, बिंग जनरल रिझर्व्ह distributed to all partners. ओके, आता जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट केला. विद्यार्थी मित्रांनो, याचं पटकन आपण लेजर पोस्टिंग देखील करू जेणेकरून आपल्याला पुन्हा न्यू बॅलन्स शीट तयार करताना वेळ जाणार नाही आपला. ओके, बॅलन्स शीटच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण सर्वात प्रथम त्यांचे बॅलन्स ब्रॉट डाऊन करू. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, किशोरचा कॅपिटलचा बॅलन्स आहे 90,000 आणि लालचा कॅपिटल बॅलन्स आहे 48,000. ओके, कॅपिटलचे बॅलन्स ब्रॉट डाऊन केल्यानंतर जनरल रिझर्व्ह हा आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला घेतो. बाय जनरल रिझर्व्ह अकाउंट is clearly distributed among the Kishore and Lal, 9,000 and 3,000. ओके, यानंतर विद्यार्थी मित्रांनो बँक अकाउंटचा देखील आपण बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घेऊया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन जो आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साइडला दिलेला आहे 30,000. ओके, या ठिकाणी आपण बँकचा देखील बॅलन्स ट्रान्सफर केला. नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे आपण जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट केला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी आणि असेट या दोन्ही साइडला आपण पाहिल्यानंतर आपल्याला अक्युमुलेटेड प्रॉफिट किंवा अक्युमुलेटेड लॉस पाहायला मिळत नाहीये, त्यामुळे आपण ऍडजस्टमेंटच्या भागाकडे जाऊया. दे डिसाइडेड टू ऍडमिट राम ऑन 1 एप्रिल 2018 ऑन द फॉलोइंग टर्म्स. फर्स्ट टर्म, he should be given 1/5 share in profit and for that he brought in rupees 60,000 as capital through RTGS. म्हणजे हा राम या पार्टनरशिप फर्म मध्ये ऍडमिट होत असताना 60,000 रुपीजचं कॅपिटल इन कॅश रोख स्वरूपात तो बिझनेस मध्ये आणतोय आणि ते आरटीजीएस द्वारे म्हणजे नेट बँकिंग द्वारे या फर्मच्या अकाउंट्स मध्ये तो ट्रान्सफर करत आहे. ओके, आपण याची जर्नल एंट्री करूया. जर्नल एंट्रीची डेट तीच असेल, त्यामुळे जर्नल एंट्रीसाठी आपण एक पुन्हा लिहिण्याची गरज नाहीये. लिहूया, बँक अकाउंट डेबिट
बँक अकाउंट डेबिट 60,000 टू राम्स कॅपिटल अकाउंट 60,000. ओके, नॅरेशन मेन्शन करूया आपण into bracket. Being Ram brought his capital in cash. Okay, in cash to RTGS. ओके, म्हणजे RTGS द्वारे फॉर्म मध्ये त्याने आणलं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बँक अकाउंट डेबिट झालेलं आहे आणि राम्स कॅपिटल अकाउंट याचं पोस्टिंग करूया आपण. बँक अकाउंटच्या डेबिट साइडला जाऊया. टू राम कॅपिटल अकाउंट 60,000 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बँक अकाउंट the column of RAM 60,000. Okay, next adjustment कडे आपण जाऊया. Second adjustment, goodwill should be raised at rupees 60,000. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गुडविल ओल्ड पार्टनर्स रेज करतात आणि गुडविल रेज करत असताना ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये रेज करतात. म्हणजे 60,000 3:1 या प्रोपोर्शन मध्ये किशोर आणि लाल हे गुडविल रेज करतात. विद्यार्थी मित्रांनो, गुडविल रेज 60,000 करतील 3:1 या प्रोपोर्शन मध्ये जर आपण कॅल्क्युलेट केली तर किशोर हा 45,000 रुपयाची गुडविल रेज करेल आणि लाल हा 15,000 ची गुडविल रेज करेल. मग गुडविल रेज करण्याची एंट्री आपण लिहूया. एंट्री गुडविल रेज केली जाते. गुडविल अकाउंट डेबिट 60,000. ओल्ड पार्टनर्स गुडविल रेज करतात. टू किशोर कॅपिटल अकाउंट 45,000 in proportion of 3:1. टू लाल कॅपिटल अकाउंट 15,000. ओके, गुडविल रेज केली याचं आपण नॅरेशन मेन्शन करूया. बीइंग गुडविल रेज्ड बाय old partners in the ratio 3:1. ओके, 3:1 या प्रोपोर्शन मध्ये ओल्ड पार्टनर्सने गुडविल रेज केली. ओके, विद्यार्थी मित्रांनो, गुडविल रेज केली याचं आपण लेजर पोस्टिंग करूया. गुडविल अकाउंट या ठिकाणी डेबिट झालं होतं. गुडविल अकाउंटच्या डेबिट साइडला किशोर कॅपिटल अकाउंट 45,000. लाल कॅपिटल अकाउंट 15,000. ओके, गुडविल एंट्री केली आपण. गुडविल अकाउंट डेबिट म्हणून गुडविल अकाउंटच्या डेबिटला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुडविल अकाउंट in the column of Kishore 45,000, in the column of Lal 15,000. विद्यार्थी मित्रांनो, गुडविल रेज केली. जेव्हा गुडविल रेज केली जाते तेव्हा ती बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतली जाते. ओके, घेऊया असेट साइडला गुडविल 60,000. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची, रेज केलेली गुडविल जर रिटर्न ऑफ केली तर ती बॅलन्स शीटच्या असेट साइडला घ्यायची नाही. आताच्या या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला गुडविल रिटर्न ऑफ केली असं सांगितलेलं नाही, म्हणून मी या ठिकाणी डायरेक्टली असेट साइडला गुडविल घेतली आहे. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे जाऊया. ऍडजस्टमेंट नंबर 3, अप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग बाय 20%. म्हणजे लँड अँड बिल्डिंगच्या किमतीमध्ये 20% वाढ झालेली आहे. या ठिकाणी लँड अँड बिल्डिंगची किंमत आहे 75,000. त्याच्या 20% आपण कॅल्क्युलेट केले तर येतील
15,000 म्हणजे 15,000 रुपयानं लँड अँड बिल्डिंगच्या किमतीमध्ये वाढ झाली. आपण जेव्हा असेटच्या किमतीमध्ये वाढ होते तेव्हा असेटचं अकाउंट डेबिट होतं. एंट्री आपण करूया. लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट. $15,000 जेव्हा प्रॉफिट होतो तेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंट हे क्रेडिट होतं. ओके, असेटची किंमत वाढणे हा फायदा आहे म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट 15,000. विद्यार्थी मित्रांनो, रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच काय? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. नरेशन लिहूया. बिंग लँड अँड बिल्डिंग appreciated by 20%. ओके, लँड अँड बिल्डिंगची किंमत ही 20% ने काय झाली? अप्रिशिएट झाली. याचं लेजर पोस्टिंग आपण करूया. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट. आउटरला अमाउंट घेऊ 15,000. विद्यार्थी मित्रांनो, सेम टाइमला बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण जाऊ. लँड अँड बिल्डिंग मेन्शन करू कारण आपल्याला बॅलन्स शीट तयार करायला सांगितलं आहे. लँड अँड बिल्डिंगची किंमत इनरला घेऊ 75,000 आणि प्लस त्याच्यामध्ये म्हणजेच ऍड करू आपण ऍप्रिशिएशन 15,000. 75,000 प्लस 15,000 आउटरला येतील 90,000. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे आपण जाऊया. ऍडजस्टमेंट नंबर 4. फर्निचर अँड स्टॉक आर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. म्हणजे फर्निचर आणि स्टॉक या दोन्हींच्या किमतीमध्ये 10% ने डेप्रिशिएशन आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फर्निचर आहे 6,000, त्याच्या 10% म्हणजे लास्ट झिरो कॅन्सल झालं तर 600. फर्निचरची किंमत कमी होणे हा लॉस आहे. जर्नल एंट्री आपण करूया. असेटची किंमत कमी होते तेव्हा एंट्री होते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 600 to फर्निचर अकाउंट 600. नरेशन लिहूया आपण ब्रॅकेट मध्ये. बिंग फर्निचर डेप्रिसिएटेड बाय 10%. ओके, फर्निचरची किंमत ही 10% ने काय झाली? डेप्रिसिएट झाली. विद्यार्थी मित्रांनो, या एंट्रीचं पोस्टिंग करूया आपण. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला जाऊया. लिहूया फर्निचर अकाउंट 600 आणि सेम टाइमला बॅलन्स शीटच्या असेट साइडला देखील जाऊ. असेट साइडला आपण फर्निचरची किंमत घेऊ 6,000 इनरला लेस कारण असेटची किंमत कमी होते मग आपण ती मायनस करतो. लेस डेप्रिशिएशन 600 आउटरला येतील 6,000 मायनस 600 5,400. ओके, विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट ऍडजस्टमेंट आपण जाऊया. या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला सांगितले अँड स्टॉक टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. म्हणजे स्टॉकची देखील किंमत ही 10% ने कमी झाली आहे. 60,000 इंटू 10% म्हणजे 6,000. स्टॉकची किंमत डेप्रिसिएट झाली. आपण जर्नल एंट्री करूया. असेटची किंमत कमी होणे एंट्री होते. व्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 6,000 रुपीज. स्टॉक अकाउंट 6,000. ओके, नरेशन मेन्शन करूया. नरेशन ब्रॅकेट मध्ये बिंग स्टॉक डेप्रिसिएटेड बाय 10%. ओके, स्टॉकची किंमत 10% ने डेप्रिशिएट झाली. विद्यार्थी मित्रांनो, एंट्री क्रमांक ही म्हणजे फर्निचरची किंमत कमी झालेली आणि स्टॉक या दोन्ही एंट्रीची आपण कंबाईन एंट्री करू शकता. जी एंट्री रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 6,600 टू स्टॉक फर्निचर अकाउंट 600 टू स्टॉक अकाउंट अशी दोन्हींची
कंबाईन एंट्री देखील आपण करू शकता. ओके, आपण या एंट्रीचं पोस्टिंग करूया. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू स्टॉक अकाउंट 6000. सेम टाइम आपण असेट साइडला देखील जाऊ. असेटला लिहूया स्टॉक. इनर किंमत असेल 60,000 जी बॅलन्स शीटला आपल्याला दिलेली आहे. लेस किंमत कमी झाली. डेप्रिशिएशन 6,000. आउटरला येतील 54,000. ओके विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे जाऊया. The capital of all partners should be adjusted in their new profit sharing ratio through bank account. विद्यार्थी मित्रांनो, पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट हे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेम मध्ये फक्त आपल्याला रामचा रेशो जो ऍडमिट झालेला आहे त्याचा दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोचं इक्वेशन आपण लिहूया. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इनटू बॅलन्स ऑफ 1. विद्यार्थी मित्रांनो, ओल्ड रेशो म्हणजे आपले ओल्ड पार्टनर्स किशोर आणि लाल यांचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:1. दॅट इज 3/4 and 1/4. या ठिकाणी डिनॉमिनेटर आपण जर कॅन्सल केलं तर 3:1 येईल. ओके, आता रामचा शेअर जो न्यू पार्टनर आहे त्याचा शेअर आहे 1/5. आता तो आपल्याला मिळाला म्हणजे बॅलन्स ऑफ 1 काढता येईल. बॅलन्स ऑफ 1 म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ शेअर बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस न्यू पार्टनर शेअर. म्हणजे या ठिकाणी हा सोप्या पद्धतीने आपण कसा काढू, तर न्यू पार्टनर जो आहे त्याचा डिनॉमिनेटर जो आहे म्हणजे 5 आहे डिनॉमिनेटर, छेदस्थानची संख्या 5, त्यामधून न्यूमरेटर मायनस करा म्हणजे 1 मायनस केला तर 5 मधून जेव्हा 1 तुम्ही मायनस कराल तेव्हा तुम्हाला संख्या मिळेल 4 म्हणजे 4/5 छेदस्थानची संख्या तसेच ठेवा. याला आपण बॅलन्स ऑफ 1 म्हणतो. ओके, बॅलन्स ऑफ 1 मिळाला म्हणजे आता आपण किशोरचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढू. त्याच्या ओल्ड रेशोला बॅलन्स ऑफ 1 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 3/4 इंटू 4/5. 3 इंटू 4 12 and 4 इंटू 5 20. ओके, म्हणजे किशोरचा रेशो झाला 12/20. यानंतर लालचा ओल्ड रेशो आहे 1/4 इंटू बॅलन्स ऑफ 1 4/5. म्हणजे या ठिकाणी छेदस्थानची संख्येचा गुणाकार करू आणि अंशस्थानी असणाऱ्या संख्येचा देखील आपण गुणाकार करू. 1 इंटू 4 4 4 इंटू 5 20 म्हणजे रेशो आला 4/20. यानंतर राम हा न्यू पार्टनर आहे, याचा न्यू प्रपोर्शन आपल्याला दिले 1/5 आणि हा 5 आपल्याला 20 डिनॉमिनेटर आणण्यासाठी याला 4 ने आपण मल्टिप्लाय करू म्हणजे आपल्याला मिळेल तो 4 इंटू 1 4 5 इंटू 4 20 म्हणजे आपल्याला मिळाला 4/20. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डिनॉमिनेटर हा 20 आहे म्हणजे आपण न्यूमरेटरची जर टोटल केली तर ती वेळ 20 आली पाहिजे म्हणजे आपला रेशो बरोबर येईल 12 प्लस 4 16 16 प्लस 4 20 म्हणजे आपला रेशो आला 12:4:4 दॅट इज म्हणजेच 4 4 4 आणि 4 12 म्हणजे 3:1:1. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मिळाला जो आहे 3:1:1. ओके, यानंतर आपल्याला कॅपिटल ऍडजस्ट करायचं आहे 3:1:1 या प्रोपोर्शन मध्ये. अशा वेळी जो न्यू पार्टनर आहे त्यांना दिलेलं कॅपिटल हे आपण बेस म्हणून कन्सिडर करत असतो. कॅपिटल अकाउंट ऍडजस्टेड इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. राम ब्रिंग ₹60,000 फॉर हिज 1 शेअर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 3:1:1 हा 3 किशोर 1 लाल अँड 1 फॉर राम म्हणून राम त्याच्या एका हिस्स्यासाठी हा 60,000 आणेल तर किशोर हा त्याच्या 3 हिस्स्यांसाठी म्हणजे 60,000 इंटू 3 1,80,000 आणेल. लाल त्याच्या एका हिस्स्यासाठी 60,000 आणेल आणि राम त्याच्या एका हिस्स्यासाठी त्याने 60,000 आणलेले आहेत. ओके, म्हणजे त्यांचं न्यू कॅपिटल हे 1,80,000 60,000 आणि 60,000 हे असेल. विद्यार्थी मित्रांनो, ही ऍडजस्टमेंट करण्यापूर्वी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज करावं लागेल आणि त्याचा जो प्रॉफिट किंवा लॉस येईल तो आपल्याला पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. ओके, तर बघूया आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट कडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल 15,000 आहे आणि डेबिट साईडची टोटल ही 6,600 इतकी आहे. म्हणजे क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे, दोन्ही बाजूला आपण मेन्शन करू. दोन्ही बाजूला मेन्शन केली 15,000 आणि ह्या 15,000 मधून आपण या ठिकाणी 6,600 मायनस केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट मिळेल. तो प्रॉफिट असेल 8,000
8400 आणि हा 8400 रुपीजचा प्रॉफिट आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये म्हणजे किशोर आणि लाल यांच्यामध्ये 3:1 या प्रोपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट करू आणि त्या प्रॉफिटची एंट्री आपण करू. जर्नल एंट्री आपण करूया सर्वप्रथम. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट प्रॉफिट आहे 8400 रुपीज. टू हा ओल्ड प्रॉफिट्स मध्ये पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करू आपण. टू किशोर कॅपिटल अकाउंट किशोर कॅपिटल अकाउंट किशोरला मिळेल 6300. टू लाल कॅपिटल अकाउंट 2100. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट हा ओल्ड पार्टनर्स मध्ये आपण 3:1 या प्रोपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट केला. नरेशन लिहूया. बीइंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन distributed to old partners. ओके, ओल्ड पार्टनर्स मध्ये आपण काय केला, रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला. विद्यार्थी मित्रांनो या एंट्रीज आपण पोस्टिंग करून घेऊया. लेजर पोस्टिंग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला जाऊ आणि लिहू टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. अमाउंट असेल 8400 आणि किशोर याला दिली 6300 आणि रामला दिली 2100. सेम टाइम आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला देखील हा प्रॉफिट मेन्शन करू. प्रॉफिट असेल तर तो क्रेडिट बाजूला येतो. बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट 6300 फॉर किशोर and 2100 फॉर राम. ओके, लेजर पोस्टिंग आपण करून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये किशोर, लाल आणि राम यांचं बिझनेस मध्ये कॅपिटल 1,80,000, 60,000 आणि 60,000 इतकं असायला पाहिजे असं आपण राहिले. प्रत्यक्षात या तिघांचं पार्टनरशिप फर्म मध्ये कॅपिटल किती आहे ते आपण एकदा पाहूया. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी किशोरच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडची आपण टोटल करून घेऊया. किशोरच्या क्रेडिट साइडची आपण टोटल करू. 90,000 प्लस 9,000 प्लस 45,000 प्लस 6,300 आणि ही टोटल आपल्याला पाहायला मिळेल 1,50,300. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही टोटल लिहित नाहीये सध्या, कारण किशोरचे पार्टनरशिप फर्म मध्ये कॅपिटल किती हवं आहे ते आपल्याला बघूया एकदा. किशोर पार्टनर आहे, त्याच्या क्रेडिट साइडची टोटल आपण आता केली जी आली होती 1,50,300 आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचा बिझनेस मध्ये कॅपिटल किती पाहिजे 1,80,000 ॲज पर दी न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. याचा अर्थ त्याचं बिझनेस मधलं कॅपिटल. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण डेबिट बाजूला काहीच नव्हतं त्यामुळे मायनस केलं, तर त्याचं बिझनेस मध्ये ऍक्च्युअल कॅपिटल हे डेफिसिट आपल्याला पाहायला मिळेल 29,700. आता हे कसं कॅल्क्युलेट केलं आपण, तर 1,80,000 मायनस 1,50,300 याचं हे बिझनेस मध्ये 29,700 रुपयांचं कॅपिटल हे आपल्याला डेफिसिट पाहायला मिळतं. म्हणजे ते भांडवल त्याला बिझनेस मध्ये रोख स्वरूपात आणावं लागेल. त्याची जर्नल एंट्री आपण करूया. आता हे कॅपिटल तो बिझनेस मध्ये घेऊन येईल किशोर. व्यवसायामध्ये हे कॅपिटल ब्रिंग करतो. एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट $29,700 किशोर कॅपिटल अकाउंट 29,700. विद्यार्थी मित्रांनो हे कॅपिटल आपण शॉर्टफॉल आहे, याला डेफिसिट असं देखील म्हणतो. किशोर ब्रिंग करतो इन कॅश. ओके, नॅरेशन आपण लिहूया. बीइंग किशोर
being Kishore brought deficit capital in cash. ओके, तो डेफिसिट असणारा कॅपिटल इन कॅश मध्ये प्लॉट करतो. बँक अकाउंट या ठिकाणी डेबिट झालेला आहे. लेजर पोस्टिंग आपण करून घेऊया. बँक अकाउंटच्या डेबिट साइडला जाऊया. टू किशोर कॅपिटल अकाउंट 29,700 आणि किशोर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बँक अकाउंट विद्यार्थी मित्रांनो 29,700, कारण हे कॅपिटल शॉर्टफॉल होतं, डेफिसिट होतं, त्यानं बिझनेस मध्ये ब्रिंग केलं. आता आपण क्रेडिट साइडची टोटल किशोरच्या करून पाहिली. 90,000 प्लस 9,000 प्लस 45,000 प्लस 6,300 प्लस 29,700, तर आपल्याला ती मिळेल 1,80,000. किशोरचं कॅपिटलची टोटल आपण केली, ती आली क्रेडिट बाजूची 1,80,000. दोन्ही बाजूला आपण मेन्शन करूया 1,80,000. तर बॅलन्स आपण लगेच सेम टाइमला कॅरी डाऊन देखील करू शकतो. टू बॅलन्स कॅरी डाऊन. विद्यार्थी डेबिट साइडला काहीच नाहीये, म्हणजे याचा बॅलन्स येईल 1,80,000 आणि तोच आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला देखील लगेच घेऊया. कॅपिटल अकाउंट्स यामध्ये किशोर टोटल अमाउंट घेऊया 1,80,000. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नेक्स्ट पार्टनर आपल्याकडे आहे लाल. याच्या क्रेडिट साइडची आपण टोटल करूया. 48,000 3,000 प्लस 15,000 प्लस 2,100 याच्या क्रेडिट साइडची टोटल केल्यानंतर आपल्या लक्षात येईल ती टोटल आहे 68,100. विद्यार्थी मित्रांनो याचा आपल्याला बिझनेस मध्ये कॅपिटल किती हवं होतं एकदा पाहूया. लालचं कॅपिटल 60,000 हवं होतं, म्हणजेच या ठिकाणी लालला आपण पाहिलं तर लालच्या क्रेडिटची टोटल आहे 68,100. डेबिट साइडला काहीच नव्हतं, मायनस केल्यानंतर आपला जो बॅलन्स मिळेल आपल्याला सरप्लस असेल, कारण आपल्याला त्याचं कॅपिटल 60,000 हवं होतं, ते आहे 68,100, म्हणजे 8,100 रुपीजचं सरप्लस कॅपिटल, एक्सेस कॅपिटल बिझनेस मध्ये आहे, ते आपल्याला त्याला रिफंड करावं लागेल आणि ते देखील कॅश मध्ये आपण त्याला रिफंड करतो. त्याची जर्नल एंट्री आपण करूया. एंट्री केली. लाल कॅपिटल अकाउंट डेबिट 8,100 बँक अकाउंट टू बँक अकाउंट 8,100. ओके, नरेशन आपण मेन्शन करूया. नरेशन इंटू ब्रॅकेट being excess capital refunded to लाल. ओके, या ठिकाणी लालच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला पण जाऊया. बँक अकाउंट लालमध्ये अमाउंट जी आपण त्याला रिफंड करू 8,100. विद्यार्थी मित्रांनो क्रेडिट साइडची टोटल आली 68,100, दोन्ही बाजूला आपण मेन्शन केली. त्यामधून आता जर 8,100 पण मायनस केले तर न्यू कॅपिटल पर द रेशो जे आपल्याला पाहिजे 60,000 आपल्याला या ठिकाणी मिळेल. ओके, नंतर आरामचं देखील आपण बॅलन्स कॅरी डाऊन करूया. दोन्ही बाजूला टोटल घेऊया 60,000. डेबिट साइडला काहीच नाहीये, म्हणजे त्याचा देखील बॅलन्स आपल्याला मिळेल 60,000. म्हणजे बॅलन्स आपल्याला कॅपिटलचे मिळाले किशोर 1,80,000, लाल 60,000 and राम 60,000, which is as per the new profit sharing ratio 1,80,000 60,000 60,000. ओके, कॅपिटलचे बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेऊया. नेक्स्ट पार्टनर आहे लाल, त्याचं कॅपिटल आउटर येईल 60,000 आणि न्यू पार्टनर राम याचं देखील आहे 60,000. ओके, विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कॅपिटलचे बॅलन्स आपण काय केले
डाऊन केले. त्याचवेळी आपण जे कॅपिटल लालला रिफंड केलं होतं त्याचा सेकंड इफेक्ट आपला द्यायचा बाकी होता बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला. बाय लाल कॅपिटल अकाउंट आपण त्याला रिफंड केलं होतं 8,100 रुपीज. ओके, त्यानंतर आपण बँक अकाउंटच्या डेबिट साइडची टोटल करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, डेबिट साइडची टोटल आली 1,19,700, जे आपण दोन्ही बाजूला लिहू 1,19,700. त्यामधून आपण 8,100 मायनस करू. ते मायनस केल्यानंतर आपल्याला मिळेल जो फिगर असेल त्याला आपण म्हणू बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1,11,600. हा जो बँक बॅलन्स आहे आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेऊ. त्यामध्ये आपण लिहू कॅश ॲट बँक 1,11,600. नेक्स्ट अकाउंट आपल्याकडे होतो विद्यार्थी मित्रांनो गुडविल. आता गुडविल अकाउंटच्या डेबिट साइडची टोटल आपण पाहिली तर ती 60,000 आहे. दोन्ही बाजूला आपण मेन्शन करू. आणि क्रेडिट बाजूला काही नाहीये म्हणजे गुडविल हे आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवावे लागेल. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन बॅलन्स असेल 60,000. विद्यार्थी मित्रांनो, गुडविल रेज केली होती आणि रेज केलेली गुडविल जेव्हा रिटर्न ऑफ केली जात नाही तेव्हा ते आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवतो. या ठिकाणी गुडविल आपण 60,000 दाखवले आहे. ओके, एकदा बॅलन्स शीटच्या आपण लायबिलिटी साइडला आपण पाहून घेऊया. प्रॉब्लेम मध्ये क्रेडिटर्स आपण घेतलेले नाहीये ते घेऊया. नो चेंज आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाहीये. क्रेडिटर्स क्रेडिटर्स 60,000. ओके, एकदा बॅलन्स शीट मध्ये पाहूया. क्रेडिटर्स घेतले आपण, जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट केला, कॅपिटलचे आपण बॅलन्स घेतले, लँड अँड बिल्डिंग आपण घेतलं होतं, फर्निचर घेतलेलं आहे, स्टॉक घेतलेला आहे. डेटर्स पाहूया आता घेतलेत का आपण. ओके, डेटर्स घेऊया. घेतलेले नाहीयेत कारण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये. डेटर्सची अमाऊंट आहे 60,000. ओके, डेटर्स घेतलेत. यानंतर आपण पुन्हा पाहूया बिल्स रिसिवेबल देखील घ्यायचे 39,000. यांच्यामध्ये देखील कोणता बदल नाहीये. बिल्स रिसिवेबल यांची किंमत आहे 39,000. ओके, विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या प्रॉब्लेम मधल्या लायबिलिटी आणि असेट साइडचे सर्व आयटम्स घेतलेत का याचं कन्फर्मेशन आपण जेव्हा बॅलन्स शीट टॅली करू त्यापूर्वी आपल्याला करणं आवश्यक आहे. अदरवाइज आपलं बॅलन्स शीट टॅली होणार नाही. ओके, पाहूया आपण आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज आणि असेट साइडची टोटल आपण करून पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, एकदा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला क्रेडिटर्स जे आपण घेतले त्यांची अमाऊंट 60,000 घेतली होती ती करेक्शन करूया कारण ती आहे 1,20,000. ओके, नंतर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडची टोटल करू. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडची टोटल आपली येईल 4,20,000 आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडची देखील आपण टोटल घेईल 60,000, 90,000, 5,400, 54,000, 1,11,600, 60,000 आणि 39,000 ही दोन्ही टोटल केली तर ती टोटल आपली येईल 4,20,000. ओके, या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी आणि असेट या दोन्ही साइडची टोटल आपली इक्वल येईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये विचारलं होतं जर्नल एंट्रीज. ओके, या ठिकाणी आपण जर्नल एंट्रीज केलेले आहेत. या जर्नल एंट्रीची आपण डेबिट आणि क्रेडिट साइडची टोटल करून घेऊया. डेबिट साइडची टोटल आपली येईल 1,99,800 आणि क्रेडिटची देखील टोटल येईल 1,99,800. ओके, या ठिकाणी जर्नल एंट्रीज आपल्याला उदाहरणामध्ये विचारल्या होत्या. जर्नल एंट्री सोबतच आपल्याला उदाहरणामध्ये न्यू बॅलन्स शीट ऑफ पार्टनरशिप फर्म देखील विचारलं होतं. हे आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये जेव्हा जर्नल एंट्री विचारले असतील तर जेव्हा जर्नल एंट्रीज करावे लागतील आणि सोबत जे आपल्याला विचारलं असेल प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा न्यू बॅलन्स शीट यापैकी जे विचारलं असेल तेच फक्त आपल्याला करावं लागेल. ओके, आय होप हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये देखील आपण अशाच प्रकारचा एक नवीन प्रॉब्लेम घेऊन पुन्हा एकदा भेटूया. थँक्यू.